गुरु आपल्याला लाभलं हे आपलं थोर भाग्य म्हणून काय म्हणायचं आहे पहा. हे मन माझे मोहिले भगवंत पाहिले, मन माझे मोहिले भगवंत पाहिले, संसाराचे ओझे गवाईली बाबा लावाईले, संसाराचे ओझे गवाईली बाबा लावाईले. भगवंताची प्राप्ती केली आणि आम्हा तुम्हा गोरगरीब सेवकांना समाधान मिळवून दिलं, परंतु घरी बसून नाही आणि कुठेही जप करून नाही आपल्याला सांगितलं आणि त्यानं सुद्धा केलं. परपंच साधून परमात्मा करा म्हणून काय म्हणायचं आहे. माझ्या देव बाबाने, माझ्या देव बाबाने प्राप्त केला एक भगवंत, भगवंत पाहिला नाही, भगवंताचे गुण पाहिले आणि सेवकांनी सुद्धा भगवंत पाहिला नाही, भगवंताचे गुणच पाहिले. म्हणून बाबांनी आपल्याला हा मार्ग मिळवून दिला आणि आपल्या शब्दावर आपल्याला समाधान मिळालं आणि बाबांनी आपल्याला गुण दाखवले. म्हणून काय म्हणायचं आहे,
भावाने अंगी आपुल्या देवने सत्य मर्यादा प्रेम बाबाने सांगितलं आणि सर्व सेवकांच्या हृदयामध्ये भगवंताची जोत जळावून दिली म्हणून काय म्हणायचं आहे कशाची जोत लागली लागली आत्म्यामध्ये कशाची जोत कशाची जोत लावली लावली हो बाबाने दुःख हो पळाले सुख द्वारी आले दुःख हो पळाले सुख द्वारी आले संसाराचे ओझे बाई बाबा लावाई संसाराचे ओझे बाई बाबा लावाई दुःखी होतो समाजामध्ये कारण अनेकामध्ये असताना मला सुद्धा अनेक मित्र भेटायचे आणि मित्रासोबत कुठेही जायचं आणि दारूचं व्यसन लागलं दादांनो आणि या दारूमुळं मी खूप दुःखी होतो आणि या मार्गात आलो सुख समाधानी मिळाली आणि पहा तुमच्या सोबत गीत गात आहे म्हणून काय म्हणत आहे हे दुःखी होतो समाजामध्ये सुखी झालो या मार्गामध्ये आणि या मार्ग घेण्यासाठी काही रुपये लागले नाही परंतु दारू सोडण्यासाठी लगेच दूर दूर गेलो बुलढाण्यावर गेलो परंतु दारू सुटली नाही आणि या मार्गामध्ये फक्त 1 रुपयाही न लागता माझी पूर्ण दारू सुटली म्हणून काय म्हणायचं आहे